बेबे बेबे मी आवाज बेबे बेबे मी राघव मी ओळखलं नाहीस मला ओळखलं नाही कालच पेंटर मधून सुटलो काल सुटल्यावर वाटलं जावं पाठ तिकडे ला 1.5 वर्षात हाताचा निरोप पाठवून सुद्धा तुमची एक तर भेटायला आली नाही ती बहीण कसल्या पण जीव झाला नाही वाटलं तुला एकदा भेटावं पाहावं मग काहीतरी ठरवलं त्या जवळ तिकिटाला पैसे सुद्धा नव्हते पैसेच नव्हते सांगली मी तू म्हणत असशील तर जातो कुठे पण भटकेन बैराग्यासारखा तुझ्याशिवाय उरलंय काय मला घर संसार आता दुसरं करणार काय काय करणार ते इकडे तिकडे घ्यास लागतं आधी जेवायला मला उपाशी मी खूप उपाशी आहे प्रथम आपल्या घरी गेलो तिथं दुसराच कोणतरी म्हणाल या भागात आपली फार शोध काढला खायला दे मला नाही तर चहा दे चहा अशी पाकिस्तान बदललोय पाक स्वतः झाला वेड्याच्या इस्पितळात माझ्या जागी दुसराच होता मॅर झाला असता का मी कसं बचावलं मलाच नाही खायला दे मला नाही तर चहा दे बेबी पण बदलली एवढे तरी लांब केस होते तुझे 100 कुठून दिसावी अशी शेलाटी मेंटल मध्ये तुला दाखवायचो भाऊ मेला का जिता बघायला सुद्धा आणलीस तरी काही नव्हतीस विकृती आहे पण खराब झालीस ही जागा केव्हा घेतलीस तुला काहीच ठाऊक नाही इस्पितळात तिथं तुमच्या जगाची शुद्ध कुठली दिवस वेगळा रात्री वेगळ्या भयंकर शब्दामध्ये पामायचं खायला दे मला नाही तर चहा दे चहा जुनं भाड्याचं तापलं तर अंधाऱ्याचं पण मोठं तुला सोडायला लागलं ना ते त्याशिवाय सोडणार नाहीस तू आपण तिथं वाढलो खेळलो काल तिथं गेलो तर तू नाही दुसऱ्याच मध्ये तिथंच बसून कसा पण झाला असं वाटलं बघ बेबे कच्च खाल्लं असतात तुला सांगितलं होतं मी त्यात मी तिकडं मेंटल मध्ये आलो तीच गोष्ट चावायची शिवाला दिवस रात्र तू घरी एकटी काल गेलो तर एखादं जनावर बघावे तसं बघवत होते सगळे माझ्याकडे डोळे फाडून हसते सुद्धा असतील ताडकं निघाला तिकडनं जिथं आपलं कोण नाही तिथं कशाला थांबायचं कशाला थांबायचं वाईट झाल्यानंतर ही वस्ती हलकी आहे आपल्या मानलं इथं जागा पण लहान आहे तू काय करतेस हल्ली गॅस तर बघशील का बघशील का वेड्यांच्या इस्पितळांना आग लावली पाहिजे आग सुटतील की सगळे अरे नरक पुऱ्या तुमच्या नरक पुऱ्या धड माणसाला त्या धडकवतात शिवपाला सामील होऊन मला वेड्या ठरवतात आग लावेल राग कर विष्णूची राग मॅजिस्ट्रेट जगात सामील वर्ष फुकल्यात
नरकात्मा 1.5 वर्ष वेड्यांच्या जगलो 10 वेड्यांच्या लेंग्यात हाकणारा मुतणारा वेड्यांच्या गाल सगळी तुम्हाला नको जायला आता का मोका पडली मोकून मोकून नाकातले केस जळाली खाली ना मेंदूला चका पडली लागली ना राखली निसण्याची लागली ना शांत हो थोडं. लवकर आलीस तू लग्न नाही केलं बेबे गाणी केलीस लग्न तेवढंच बाई माणसाला आधार झाला असता इतक्या दुसऱ्या बाई माणसाला जगणं म्हणजे मरण ना आजकाल माझा विरोध होता कुणाबरोबर पिंडासोबत त्याने चांगली रात्री झाली आपल्याला चूक असला तर कशाला कुणाची शाळा होते शिवपाच्या गँगची नजर उगाच नसते पडली तिच्यावर बेबे तू लग्न कर अजून लग्न कर बाई माणसाला कसं सगळं रीतीसारखं व्हायला हवं आई गेली ना तुला सांभाळून म्हटलं तर मीच पेंटरमध्ये जाऊ मला पण बेबे तू लग्न कर अजून तुझी पोरं बाळ बघू दे खेळणी त्यांना तुला खेळली तशी खरंच अरे बाळा काय झालं बाळाला भूक लागली असं खरंच तुला खेळली तसं खेळले त्यांना पूर्वीची धमक असती तर मी जमून दिलं असतं बघ तुझं बेबे तू कुठे काम करतेस काय विचारतोय मी कुठे काम करतेस तू स्टुडिओ. कसला स्टुडिओ फोटोचा सिनेमाचा. सिनेमात काम करतेस काय काम करतेस एक्स्ट्राचं. सिनेमात एक्स्ट्राचं काम करतेस तू अगं आई असती तर पाय फोडून घेतला असतं ना तिनं आपलं घरानं कसलं एक काम कसलं हलक्या लोकांचं पण तू तरी काय करणार ग मिळालं ते काम घेतलं असशील त्यात मी तिकडं त्या मेंटलमध्ये आलो चांगला काटा काटा त्यांनी माझा शिवापाच्या गँगनं एकटा अख्खा गँगवर उठून उरलं त्याचा सूर घेतात त्यांनी जिवंत म्हणून जगलो सुद्धा असं तर म्हणाला असतात खून मारतो सगळ्याचा पण आता म्हणतो आता तरी सांगू द्या बाबांना मला माणसासारखं उरलेली वर्ष शाळांच्या आयुष्यात निमूटपणे काढायची तोच आपल्याला निमित्तपणे वकिला नको बेर नको पालेभाजीसारखं करणार आहे पालेभाजीसारखं करणार आहे पालेभाजीसारखं हे काय मी लहान की तुला मी काय की कारण इतक्या वर्षांनी भेटलोय मीच बडबडतो तू दप्पच आई गेली आहे ना एकमेकांना धरून वाटलं बघ आपण तुला मी मनात ते म्हटलं शिवपाच्या गँगनं मी रात्र कॉलेजमध्ये असण्याचा फायदा घेऊन घरात शिरून तुझ्याशी दंगमस्ती केली काय चुकलं माझं त्यांना जाऊन मारला तर 6 जणांसमोर एकटा होतो मी मुर्दाच पाडणार होतो शिवपाचा त्या दिवशी पण बचला तो सूर म्हणून हळदोलं त्यांनी मला नंतर हॉस्पिटलला तपासणीत डॉक्टरने माझं डोकं फिरलं म्हणून ठरवलं अरे माणसाला वेड्या ठरवतात मग तो काय
शांत मातेने बसेल तू काय शांत मातेने बसेल शांत मातेने बसेल शांत मातेने बसेल शांत हो राघव शांत राघव ऐका माझं ऐक म्हणजे तुला बरं वाटलं आपण कुणाशी होणार प्रकार वाटलं तर पाया पडेल माफी मागेल पण पुन्हा मारामारी नको पुन्हा तिथं बंद होऊ नको मानला आपण आपला सुपडा पार साफ झाला नशिबाने पार मारली आपली कबूल करतो बेबी तू बस ना बेबी तू पण खरं काही नंतर तुझं बरं वाटतं बघ तू दिसलीस बरं वाटतंय बाकी तू तरी दिसशील अशी आशा नव्हतीच 1.5 वर्षात एका ठिकाणी यायला जमलं नाही तुला काही बोलू नकोस तुझ्या इज्जती करताना बघत होतो आम्ही आणि तू एकदा सुद्धा तोंड दाखवलं नाहीस जाऊ दे कशी वागलीस तरी बहीण आहे माझी अंगा खांद्यावर ठेवली तुला तुझ्या अपराध मीच पोटात घालायची असं पुष्कळ बोललं म्हणजे तेवढंच बरं वाटतं बघ नाही तर तुला बोलायचं ऐकायला बोल ठार गडी दगडी विचारलं धड माणूस ऐकून हसायचं मेरा बरळतोय म्हणून कधी वाटायचं वेड्या होत होतो वेडा झाला माझं काही का होईना तू बरी राहिलीस पुष्कळ झालं देवाला तेवढी दया केली बघ मरते वेळी आईला वचन दिलं होतं मी वचनात गुंतलं होतं बेबे तू बरी राहिली पुष्कळ झालं आता तुला सांगतो मला वाटलं होतं धंद्यालाच लागली असतील राघव एक तरुण बाई माणसाची धडगड नसते आजकाल आणि जग सगळं हलकटे फार पण बेबे तू बरी राहिली पुष्कळ झालं आता आधी तुझं लगेच लावून दे अजून काही खायला आणू का तुला पोट भरलं माझं आता घरचं जेवण बघ शाण्यासारखं बसून बेबे काय बरं वाटते सांगता नाही बघ सुटेल असं वाटतच नव्हतं आता बेबे स्वस्त पाय घालून झोपणार तुझ्याचं खाणार तुझ्याशी बोलणार पुढच्या पुढं आता आधी माणसात यायचं हा जातो तसं नाही रे मग काय विचारलं कसं तुझ्याशिवाय कोण आहे मला दुसरी कुठली जागा तुला इथं आवडणार नाही म्हणून म्हटलं आवडणार नाही का कसं सांगू लागू तुला तुला काहीच ठाऊक नाही ठाऊक नाही काय मी तशी राहिले नाही तशी म्हणजे सिनेमात काम करते हेच ना तेवढंच नाही मग आणखी काय मी एकटी नाही एकटी नाही पण घरात तर कोणी नाही एकटी आहे आहे तू लगीन केलंस तुझे तू लगीन केलंस मग कोण आहे काय आहे तू रागावशील राघव तू तशीच राहतेस कुणाबरोबर तुला ठेवलंय कोणी बेबे तू ची 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 बेबे
मला सगळं कळतं, मला शक्ती मिळते.
जगत असले ना तरी या घटनेपर्यंत मी माझा आत्मा स्वच्छ ठेवलाय. मी चांगल्याच गोष्टींचा विचार करते, कुणाला दोष देत नाही, देवावर श्रद्धा ठेवते. आणि हो, माझी खात्री आहे देव एक दिवस माझा नक्की बरं करेल, कारण मी कधीच कुणाचं वाईट चिंतत नाही. तुला इथं बरं वाटायचं कारण तुझ्या बहिणीचं तुला सगळं पाहणार नाही. पण एक कारण पण तू इथं राहू नयेस असं मला वाटतं. तुझ्या या परिस्थितीत मला तुला दूर घालवण्याचा जीव होत नाही राघव. पण तू इथून निघून जा, तेच तुझ्यासाठी भले. मी माझा मन घट्ट करून सांगते राघव, तू इथून निघून जा. जाऊ म्हणतेस? ठीक आहे, जातो. कुठे जाऊ? माझी अशी स्थिती वेळा समजतात मला. काम मिळणं कठीण, मिळालं तर निघणं कठीण. शरीर दुबळा झालेला, मेंदू दुबळा झालेला, जवळ काही नाही, डोक्यावर छप्पन नाही, विचारायला कोणी मानत नाही. बेबे, तू होतीस बेबे. ठीक आहे, जातो मी, जातो. शिवाप्पाने मला ठेवली आहे. हो राघव, खरं ते सांगते मी तुला. तुला वेड्यांच्या इस्पितळात नेल्यावर शिवाप्पाने मला भ्रष्ट केली. 7 दिवस तो रोज यायचा. माझं काही चाललं नाही राघव, कोणी माझ्या मदतीला आलं नाही. पण शिवाप्पा येईल असा झाला. सगळे माझा शिवाप्पाची म्हणून मोठं दाखवून छळ करू लागली. चाळीने मला वाळीत टाकली. कुणी विचारेना, कुणी बोलेना. कुणी दारासमोर भावना आणून टाकली तर कुणी दारावर शिवाप्पाचं नाव लिहिलं. घरात खायला उरलं नाही. 2 दिवस उपाशी होते. रडून जमलं तेव्हा म्हणाले, त्याच्या नावाने हिनवता ना मला, तर मी आता त्याच्याचकडे जाते. आणि मी शिवाप्पाकडे गेले. त्याला म्हटलं, असं या आयुष्यात तू खरंच मला खरं तर तूच माझी काहीतरी सोय कर. आणि शिवाप्पाने माझी मदत केली. मला या हलक्या अवस्थेत आणली. मी तर शिवाप्पाचा कर्ज केला. तर मला कुणी हिंमत नाही राघव. रोज वेळ मिळाला की शिवाप्पा इथे येतो. तो मला खूप
विचारतो मला विचारतो त्यानेच मला एक्स्ट्राचं काम मिळवून दिलं. त्याची बायको रक्तशाळी आजारी असते, तिचा खर्च मी करते. शिवप्पा मनाने वाईट असला तरी त्यानेच मला आधार दिला ना. तो सुद्धा नसता तर मला कुणाचं संरक्षण होतं सांग. राहणारच तू इथे? तुला माझी शरम वाटत असेल होय ना? तुला इथून जावंसं वाटलं तर मी तुला अडवणार नाही राहू. शिवप्पाला थोडं सुद्धा दुखून चालला नाही. सगळं त्याच्या मर्जीप्रमाणे व्हायला नाही. कारण लोकांनी जेव्हा मला बोलावं ठरवलं की तू सुद्धा दूर निघून गेलास तेव्हा त्यानेच मला आश्रय दिला ना. त्यानेच मला आधार दिला. तो कसाही असला तरी मला कृतज्ञ होता कामा नये. शेवटी तोच माझा आधार करता आणि रक्षण करता ठरलाय. राघव आणि बरं झालं तू इथे आलास. मी कामावर जायचे तर घराला कुलूप असायचं. मोलकरीला भांडी घासायला मिळायचीच नाही. घरी परत आल्यावर मलाच ती घासायला लागायची. आता शिवाय तू रेशन पण आणची तेवढीच माझी मदत होईल. शिवप्पाची परवानगी काढायला हवी. पण मला खात्री आहे मी जर त्याला नीट समजावलं ना तर तो तुला इथे राहू देईल. आपण पुन्हा एकत्र आलो पण किती वेगळ्या परिस्थितीत ना. जीवन असंच आहे. असंच आहे. मस्जिद बड़ा है, एक
ऐसा 60 लगाएंगे ना सर, यो ऐसा एंगल लेंगे और ऐसा लगाने के बाद वहां से घोड़े दौड़ेंगे, ऐसा स्मूथ जाएंगे, ऐसा घोड़े के पीछे से फूल आएंगे, हिरोनी के ऐसे बाल दिखाएंगे और इसके बाद जो शॉट लगाएंगे ना उनको ऐसा ऊपर से ड्रोन लगाएंगे सर। इसके बाद तुम ऐसी फिल्म दिखेंगी ना तो पूरी इंडस्ट्री की वाट लगा दोगे तुम। आप डायरेक्टर हो या नहीं? डायरेक्टर आप हो या मैं हो? आप ही तो है। अबे ये चुतिया को बाहर निकालो यहाँ से। अबे इसे यहाँ से गेट आउट कर दो वरना मैं आप आया करूँगा तुम्हें मारूंगा। बुलाते हो अबे ते इकडे आले की इकडे ठीक जायला से सुनो। बॉस के बाद ये सब सामने है 3 माली बिल्डिंग, सामने लगी है आग। मला माहिती आहे का कधी फिरणार आहे? यहाँ से सब चिल्लाएंगे आग लगी है आग। देश को थिएटर में ये फिल्म देखने के बाद आग लगनी चाहिए आग। सबको बुलाओ, ठीक से प्रैक्टिस करवाओ वरना मैं लगवा दूंगा आग। ठीक है? यस सर। नॉनसेंस कहाँ गए वो चूतिया? हेलो, हाथ बोल, हाथ जल्दी जल्दी बोल, सेट टू। क्या? हाँ शेड्यूल लगा दे, घंटे के बाद लगे। आज चल बाद में बात करता हूँ। ए जूनियर आर्टिस्ट कौन पड़े उधर? जूनियर आर्टिस्ट आ जाओ। हाय हॅलो नंतर पहिले ऍक्टिंग कर चल. सीन समजून चालेल तुम्हाला. ओके? सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे. समोर कॉलेजचं हॉस्टेल आणि त्या कॉलेजच्या हॉस्टेलला खूप मोठी आग आहे आणि तुम्हाला वाचवायचं. हा? सीन करायचं. आलं लक्षात? सगळ्यांना रेडी ऍक्शन. वाचवा. जीवनडी आहे. एकेकाने करायचं. ऑडिशन आहे ना. पहिले तू कर, मग तू. ओके? रेडी ऍक्शन. वाचवा वाचवा. अगदी धावा धावा. जेवण केलंस? ऍक्शन. अरे आग लागली वाचवा वाचवा. अरे आग लागली. जमान आहे. सीन समजून सांगू का माहिती? आला लक्षात? करणार? रेडी ऍक्शन. वाचवा वाचवा आग लागली वाचवा वाचवा. सीन समजलाय? करणार? ऍक्शन. मी जरूर दाखवू का? नाही म्हणजे मी स्क्रिप्ट वाचली होती म्हणून म्हटलं. तू बेबी ना? ये ना सर सीन समजलाय? करणार? रेडी समोरची मीटिंग आहे. ऍक्शन. बचाओ कोई तो बचाओ यहाँ थर्ड फ्लोर पे आग लगी है प्लीज हेल्प हेल्प हेल्प. फंटास्टिक. माइंड तूच करशील. फक्त आहे ना थोडंसं एक्सप्रेशनवर वर्कआउट. आपण तुझा क्लोज लावणार. ओके? बाकी हे पण ठीक आहे पण थोडंसं. ओके? तूच करशील. चलो परवेज, चलो। चला चला सेटवर चला लवकर. अब दिखाता
मी पाय चेकून घेऊ. अरे नको नको, हे सगळं करून घ्यायला कुठं वेळ माझ्याकडे. त्यापेक्षा असं करते, गावाला लागते आणि चहा करते. त्यापासून तू करत जा. मग राघव, दिवसभर काय केलंस तू आज? राघव, हा? दिवसभर काय केलं? काही बसून होतो. झोपण्याचा प्रयत्न केला पण येतच नव्हती झोप. येतच नव्हतं. जागेचा बदल झाला ना, म्हणून असेल कदाचित. सगळाच बदल. सगळाच बदल. बेबी, तुझं असं कसं झालं सगळं? कसं? विचार करावा तर कोणीतरी टोळी जाताना कसं जातूनच टाकतं एकदम. विचार करत असतो पण गुदमराई नव्हतो फार. फार विचार करू नये राघव. त्यासाठी चांगला विचार करावा. चांगला विचार कसा करायचा? कसला नाही. आजकीच काही सुचलं नाही तर श्रीराम जय राम जय जय राम जपावा माणसानं. त्याने मनाला शांती मिळते. श्रीराम जय राम जय जय राम. तुझ्या मनाला माहिती शांती? सांग ना, तुझ्या मनाला माहिती शांती? हो, मिळते थोडीफार. नाही तर दुसरं करणार काय बघा. तुझं करणार काय? तुझ्या मनाला माहिती शांती? हो राघव, रोज शरीर म्हणून मदत ठेवायला हवं. मदत ठेवायला हवं. कशाला? गरबत नाही म्हणून. आत्महत्या हा भ्याडपण आहे. ती खडतर आपत्ती तू केलीच पाहिजेच राघव. जीवन हे समरांगण आहे. समरांगण. मला तर वाटतं काय वाटतं? जीवन हे शाण्यांचं इस्पितळ आहे. शाण्यांचं मेंटल. हा निराशावाद झाला. लढणाऱ्याला निराशा शिवता कामा नये. तू घे ना आधी. जमून आलीस. तो मी तर देणार असेल रे. चहा म्हणजे माझं पेट्रोल आहे बघ. त्यावर तर गाडी चालवता नाही लागली. आणि हो, पहिली आठवण झाली. उद्यापासून सामान, किराणा हे सगळं तू आणत जा. तेवढीच माझी मदत होईल. का? काय झालं? बेबी, ते खरं आहे. काय झालं? शिवाप्पा हो. खरं आहे ते. राघव, तो कधी येतो तिथे? रात्री. रात्री? इथेच असतो रात्री? अर्थात. अर्थात. चल, सकाळची आमटी आहे. तुला खूप असं तर जास्त भात लागलं गरम गरम आपल्याला. नको मला. मेली माझी भूक. मेली. ठीक आहे. असंही माझं पण अवैध जेवण होतं मला. कधी कधी खायचं. तुला जेव्हा भूक लागली तेव्हा जेवण करून घे. आले का?
असेल तो तुला घालवेल सुद्धा. त्याचा काही नियम नाही बाबा. हीच म्हणता काहीतरी होऊन बसायचं. नंतर जाऊ. आता सासं नाही रे, पण 8 नंतर तो कधी येतो. आत्ता 7 वाजता. आणि हो, सकाळी तू 7च्या येऊ नकोस. तू त्यात जातो. दार बंद असलं म्हणजे तो आहे असं समज. आणि लोटलेलं असलं म्हणजे तो गेला. बेबे काकू, मला हे सगळं आवडतंय असं समजू नकोस रे तू. पण वाटायला आलेलं नकद करून कसं चालेल? आणि मी काहीच वाटत नाही बघ. बेबे इकडून जातात. ही आवडली. घ्या ती पण घ्या. व्हेरी ब्युटिफुल. नको मला. हा शिवाप्पा. नको बोलू ना. शिवाप्पा माझी शपथ आहे. तुझ्या धंदा कलकत्ताला. हे काय किती कमाई झाली आहे बाबीला? हे काय फक्त 300 रुपये. शिवाप्पा, आज डायलॉग नव्हता ना, प्लेन सीन होता. ठीक ठीक, उद्या जास्त पाहिजे. डॉक्टरचा रोजीचा खर्च 1000च्या घरात आहे. रोज 2 सोया होतात. 300 काय टाक होणार आहे? हो शिवाप्पा. भाभी, कमान भाभी. भाभी कमान. ओ भाभी कमान भाभी. येत नाही म्हटलं ना. ओ आहा. शिवाप्पा दे. ओय. शिवाप्पा दे. दे शिवाप्पा. शिवाप्पा दे. बच्चा ये क्या है? ये दारू है. लड़का इसका क्या करते? इसे पीते हैं. तो इससे क्या होता है? इससे नशा आता है. और क्या होता है? मजा आता है. ग्लास पानी. अभी है शिवाप्पा. ये किसके लिए है? ये हमारे इसके लिए है. अरे तुम्हारे किसके लिए? हमारे इसके लिए. और और मेरे लिए.
या या अरे या चलो अब पोज लो बाबे थोड़ा और है थोड़ा वेरी नाइस ब्यूटीफुल अभी कवायद करो कवायद करो बस 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 चलो अभी नाचो खरंच थकले शिवप्पा. नाचो बेबी नाचो क्या बात है बहुत खुश हुआ बहुत बढ़िया अभी गाओ भाभी थोड़ा सा गाओ मेरे लिए गाओ खरंच थकले शिवप्पा. गाओ बेबी आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. थकी माजी भाभी थकी माजी भाभी मेरा मन्ना मेरा लाडला तू हाँ चले जाओ 2 पैसे की लौंडी चले जाओ शिवप्पा, तुला कोण आवडतं शिवप्पा? बोल नाही मी नाही आवडत, अजिबात नाही अरे कोणीच नाही पण मी तर तुला जीव लावते. तू म्हणशील तर करते शिवप्पा. न करशील तर काय करशील जीव घे माझं कोण नाहीये कोण नाही माझा लेकरं बायको सगळे पैशाची झाली सगळेवाले कामाचे लागतात पण मी तर तुला माझा पैसा देते, माझ्या कष्टाचा पैसा. अरे हट नाही पाहिजे मला तुझा पैसा नाही पाहिजे धमक आहे शिवप्पामध्ये धमक आहे नको मला तुझा पैसा शिवप्पा, तू खूप ताकदीचा शिवप्पा. तू म्हणत आहे शिवप्पा, सगळे तुला भीतात शिवप्पा. मी पण तुला भीते शिवप्पा. तू मला कांशील ते करशील शिवप्पा. खरंच अद्याप मी जवान बोल काय पाहिजे ते लवकर बोल तर नंतर मिळणार नाही शिवप्पा, आपल्याकडे ना एक पाहुणा राहायला येणार आहे. पाहू ना हो, पाहुणाच तसा तो माझ्या ओळखीचा आहे. किती दिवसागत थोड्याच दिवसांसाठी, कदाचित जास्त राहू शकतो. झोपेल कुठं इथे बाहेर सोय केली मी त्याची. आठवण आहे शिवप्पा, तू हो म्हणतो. अरे हट शिवप्पा, पुरुष आहे का बाई पुरुष म्हणजे तसा नाही तो. तो आजारी असतो फार. तो आजार नसतो डोक्याचा आणि अशक्त पण फार आहे. भावासारखा तो माझा भाव तर शिवप्पा. जे राघव येते राघव येते
इथं आला होता तो? इथं आला होता? हो हो कधी सुटला मेंढल मधना? काल आता कुठे आहे? इथं मी पाठवले त्याला झोपायला. आता कुठे आहे? बाहेर पाठवले मी त्याला झोपायला. बाहेर? राघवाने त्याला मोडताच पडता हा सुद्धा. कुठे आहे तो हा? शिवाप्पा कुठे आहे तो हा? शिवाप्पा सोडणार नाही त्याला. शिवाप्पा तो दिसत आहे सगळं. शिवाप्पा मी सोडणार नाही सगळं खरेला. बघा शिवाप्पा तू केव्हा आलाय? शिवाप्पा तू माझा ऐक. तो झावळलेलं सगळं विसरलाय. तू पण आता त्याला क्षमा करायला हवी शिवाप्पा. त्याने त्याच्या कर्माची शिक्षा भोगली आहे. ती पण फार मोठी. मला क्षमा करायला हवी. शिवाप्पा पराक्रमी माणसं क्षमाशील असतात. शिवाप्पा तू पराक्रमी आहेस. बसायला येते. शिवाप्पा कसं असतं तर मी बोलले असते कशाला नाही. भावी राहू दे त्याला. काय शिवाप्पा? शिवाप्पा तू किती चांगला आहे शिवाप्पा. लो भावी पोहोचलो. एक से एक बढ़िया फोन दो. अश्वप्पा को खुश कर दो. एक से एक बढ़िया फोन. पोहोचलो भावी. ओ भावी अब क्या बात है भाभी. अरे भाभी 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 और अच्छी शिवाप्पा को खुश कर दो. खुश कर दो शिवाप्पा. काय वाजतेस गं बेटी? कादंबरी कुणाची? सूर्यकांत फादरपेकरांची. सूर्यकांत फादरपेकर. काय नाव काय कादंबरीचं? वाकबांधवांची. तुकारामाची लाईन चढली. हा सेट वेळ खाणार आहे. डिटेल्स के ऊपर डिटेल्स चले हैं. साधे 4 वाक्य पाठ होते त्या हिरोईन. कशा बायका हिरोईन सुद्धा त्रास. शेवटी हिरोईन व्हायला सुद्धा एक वेगळीच क्वालिटी लागते. आणि या सुबयाला सुद्धा आधीच मेकिंगचा सेन्स नाहीये. मगाचा शॉट चक्क ट्रॉलीवर घेतला. झूमवर घेतला असता ना तर फर्स्ट क्लास आला असता. पण यांना कोण शिकवणार? अरे
थोडं सांभाळायला लागेल. आणि तुझं पाठांतरही नक्कीच चांगलं असेल. नाही म्हणजे त्या हिरोईनपेक्षा तरी नक्कीच चांगलं असेल. आणि ती सोनाली तरी काय एक्स्ट्राचीच हिरोईन झाली. तुझं कॅरेक्टरचं अंडरस्टँडिंग डीप असायला हवं. कारण वाचतेस की तू वर नेहमी तुझ्या हातात पुस्तक. नाहीतर त्या बायकांचा आणि पुस्तकांचा 36 चाक. त्यांचा एकतर अर्धा वेळ जातो आरशासमोर मेकअप करण्यामध्ये, नाहीतर अर्धा वेळ जातो बेडमध्ये. अगं सेटवर कॅरेक्टर समजताना नाटी न वेळा पंजाबी कल्चर आहे. म्हणूनच तर महाराष्ट्रीयन मुली नेहमी इंडस्ट्रीमध्ये टॉपवर राहिल्या. टॉप. चहा घेऊयात आपण. नाही म्हणजे झोप येते म्हणून म्हटलं. जागरण करतेस ना तू, त्यामुळे होत. चहा घेऊयात ना, नो प्रॉब्लेम. पण तू वाचणार असशील तर चला. तसाही पुढच्या शॉटला अजून तासभर वेळ आहे. मग आपले चहा बनवून and we went to fall and action.
अवघ्या 5 मिनिटात नाटकाचा दुसरा भाग चालू होणार आहे.